आज आपण आकडेवारीचे वर्गीकरण आणि आयतालेख याच्याशी निगडीत गैरसमज आणि सामान्य चुका पाहू. गैरसमज 1. दर्शविलेल्या वारंवारता वितरण सारणीत म्हणजे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबलमध्ये निरीक्षण म्हणजे ऑब्झर्वेशन 30 कोणत्या वर्गात म्हणजे क्लास इंटरवलमध्ये समाविष्ट होईल? वारंवारता वर्गीकरण तक्त्यात मुले त्या निरीक्षणांचे, जी सामायिक नाहीत, अगदी सहज वर्गीकरण करतात. परंतु जेव्हा त्यांच्यासमोर एक असे निरीक्षण येते जे 2 वर्गात सामायिक आहेत, तेव्हा ती त्यांना वर्गीकृत करू शकत नाहीत. जसे येथे जर 30 वर्गीकृत करायचे असेल, तर मुले विचारात पडतात की हे वर्ग 20 ते 30 मध्ये लिहावे की 30 ते 40 मध्ये. अशा वेळी काही मुले हा विचार करतात की हे छोट्या वर्गात समाविष्ट केले जातात, म्हणून मुले पर्याय 1 हे उत्तर देतात, जे की चुकीचे उत्तर आहे. या स्थितीपासून वाचण्यासाठी आपण एक नियम आत्मसात करतो की समान निरीक्षणे आपण उच्च वर्गात म्हणजे अपर क्लास इंटरवलमध्ये लिहितो. जसे येथे आपण 30 उच्च वर्ग म्हणजे 30 ते 40 मध्ये लिहू, 20 ते 30 मध्ये नाही. म्हणून पर्याय 2 योग्य उत्तर आहे. चूक 1. जर मुलांना विचारले गेले की दिलेल्या निरीक्षणांमध्ये 2ची वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी काढा, तर काही मुले वारंवारतेचा अर्थ समजू शकत नाहीत. म्हणून ती या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाहीत. निरीक्षणांच्या समूहात एखादे निरीक्षण किती वेळा येते याला त्या निरीक्षणांची वारंवारता म्हणतात. येथे आपण पाहतो की निरीक्षण 2 दिलेल्या संख्या समूहांमध्ये एकूण 6 वेळा आले आहे. म्हणून आपण असे म्हणू शकतो की 2ची वारंवारता 6 आहे. तर आज आपण आकडेवारींचे वर्गीकरण आणि आयतालेखाशी संबंधित गैरसमज आणि सामान्य चुका पाहिल्या.